नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा भाऊ चला आज माऊला घेऊन स्कूल मध्ये तिला ड्रॉप करायचं स्कूलला. मित्रांनो आज माऊची ड्युटी ना आपल्याकडे लागली मित्रांनो, कारण की तिचे पप्पा सकाळी सकाळी गेले बुकिंग घेऊन. त्याच्यामुळे नाही का माऊला आपण सोडायला चाललोय. आजकालचे लेकर ना बिंदास शाळेत जाता बरं का मित्रांनो, पण आम्ही लहान होतो ना, इतका मार खायचो तुम्हाला काय सांगावं मित्रांनो. पार चड्डी पिवळी होऊस तर मार खायचो आणि पिवळी काऊन झाली म्हणून पण मार खायचो. पण आमच्या घरची शाळेत नेऊन सोडायची मित्रांनो, भले काही ढेकळ येत नव्हतं आम्हाला, शाळेमध्ये पण नेऊन घालायचे. आणि एवढा मार खाऊन सुद्धा आम्ही शाळेतला भात खायचो फुकटचा मित्रांनो, कारण की आम्ही नगरपालिकेमध्ये होतो ना मित्रांनो. नगरपालिकेमध्ये ना मस्त भात मिळायचा मित्रांनो, आणि घरून एक प्लेट घेऊन जायचो, त्याच्यात भात खायचो मित्रांनो. आणि जर प्लेट घरी विसरली डायरेक्ट वहीचं पान फाडायचो आणि त्याच्यावर भात घ्यायचो, पण भात सोडत नव्हतो मित्रांनो, भात खायचो. खरंच यार शाळेचे दिवस ना परत येणार नाही मित्रांनो, पण नगरपालिकेत जागायची मजाच वेगळी यार, एक नंबर. काय सांगावं भावांनो. गप्पा मारत मारत फायनली पोहोचलो माऊच्या स्कूल जवळ मित्रांनो. हेच ते आहे आमच्या माऊचं स्कूल. माऊच्या स्कूलचं नाव आहे ब्ल्यू बेल इंग्लिश मीडियम स्कूल. क्या बात आहे. माऊला उतरून दिलं, मग काय माऊच्या गळ्यामध्ये आपल्या दर्शन भावाने डायरेक्ट वॉटर बॅग घातली ना मित्रांनो, बघू शकता. आणि 120च्या स्पीडने माऊ सुटली. अरे म्हटलं थांब ना, किती ओढ आहे बाबा, शाळेची बाय बाय बी करायला तयार नाही. बघू शकता डायरेक्ट पळत सुटली माऊ. काय माऊला सोडल्याच्या नंतर निघलो आम्ही दर्शन आणि मी घरच्या दिशेने मित्रांनो, कारण घरी गेले आपल्याला गाडी धुवायची टाकाटक मध्ये. आणि दर्शन भावाला पण जायचं ना कॉलेजला मित्रांनो, कारण की आपल्या दर्शन भाऊचं ना कॉलेजचा टाइम झाला आहे, तरी पण त्याला घेऊन आला. त्याला म्हटलं चाल जोडीला थोडंसं मजा करत करत एखाद्या ब्लॉग मध्ये तुला पण घेऊन टाकतो ना. खरं तर कॉलेजची लाईफ आहे एक नंबर राहते मित्रांनो, फुल एन्जॉय करायचा, मजा करायची. हे दिवस परत येणार नाही भावांनो. एन्जॉय करत प्रत्येक सणाचा एन्जॉय करा मित्रांनो, हे दिवस परत येणार नाहीत. त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका, एन्जॉय करा, जगा, आयुष करा, बाकी काही नाही, पण काम बी करा बरं काय, नाही तर घरचे मार खाल. आता फायनली मी आलोय घरी मित्रांनो, गाडी लावली पार्किंगला आपल्या झाडाखाली, पण गाडी इतकी घाण झाली बघू शकता तुम्ही. आणि ही गाडी आपल्याला टाकाटक मध्ये धुवायची. दर्शनला म्हटलं तू कॉलेजची तयारी कर, तू कॉलेजचे लेक्चर अटेंड कर मित्रा, मी तोपर्यंत गाडी साफ करतो. मग काय दर्शनला केलं बाय बाय आणि डायरेक्ट घरात घुसलो, डायरेक्ट बादली भरून आणली तुमच्या भावानी. आता ह्या पाण्याने म्हणजे एकाच बादलीने आपल्याला पूर्ण गाडी धुवायची बरं का टाकाटक मध्ये. म्हणजे थोडक्यात आपण पाण्याची बचत करायची मित्रांनो. जल है तो कल है, पाणी जास्त वाया घालायचं नाही, कारण की आपली गाडी थोडीच खराब झाली. एका बादलीमध्ये टाकाटक मध्ये आपल्याला गाडी धुवायची म्हणजे धुवायची मित्रांनो. तुमचा भाऊ तुम्हाला दाखवणार एका बादलीमध्ये कशी गाडी एकदम टाकाटक धुतल्या जाती. आपली गाडी ना जास्त खराब झालेली नाही मित्रांनो बरं काय, थोडीफार खराब आहे, पण कसं स्वच्छ ठेवायचं आपलं काम आहे. आपले कस्टमर म्हणजे आपले देव असतात मित्रांनो, जे चांगले असले ते बरं का. काही काही वाईट असतात, 3 रुपयामुळे भांडणं करतात, तुम्ही व्हिडिओ तर पाहिले असतील मित्रांनो, पण सगळे तसे नसतात, काही काही खूप चांगले असते मनाचे मित्रांनो. फायनली आपली गाडी झालेली एकदम टाकाटक मध्ये धुवून मित्रांनो. पण तुम्हाला दाखवू का, गाडी धुतल्याच्या नंतर बादलीतलं पाणी इतकं काळं झालंय भावांनो, माझ्यापेक्षा सुद्धा काळ डांबरासारखं झालंय. आणि गाडी कशी टाकाटक चमकते, एकदम खतरनाक ना भाई. बाकी ना आपले कस्टमर खुश झाले पाहिजे आपली गाडी पाहून मित्रांनो. चला आता माझी पण आंघोळ बाकी मित्रांनो, आंघोळ वगैरे करून तुमचा भाऊ निघाला आता डायरेक्ट कस्टमरला पिकअप करायला. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. माझी गाडी बुक करायची असेल तर मला मेसेज करा. आपण फॉलो करायचं विसरू नका बरं काय. धन्यवाद पब्लिक.